आपण मराठीमधील आनंदाचे झाड हा पाठ शिकलो. चला मग आपण त्याच्यावरील आज स्वाध्याय बघू. सांगा मग मला पहिला प्रश्न, एका वाक्यात उत्तरे सांगायची आहे तुम्हाला. एका वाक्यात. चला मग पहिला प्रश्न विचारते. शेवग्याच्या झाडावर कोणत्या रंगाच्या फुलांचे घोस लोंबत होते? कोण सांगणार? अनन्या सांग बेटा. शेवग्याच्या झाडावर पांढऱ्या रंगाचे फुलांचे घोस लोंबत होते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला दुसरा प्रश्न. हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर कोणाचा मेळा भरत असे? कोण सांगणार? कार्तिक सांग. हिरवागार पसरलेल्या फांद्यावर रंगीबिरंगी पक्ष्यांचा मेळा भरत असे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पशुपक्षी कीटक किड्यांचे माहेर कोणते? कोण सांगणार? पशुपक्षी कीटक किड्यांचे माहेर कोणते? समर्थ. पशुपक्षी कीटक किड्यांचे माहेर शेवग्याचे झाड होते. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. पाठामध्ये एक समानार्थी शब्द आलेला आहे. त्याचं उत्तर सांगा कोणाला येते तर. राघू. अरे पहिलेच हात वर गेला. प्रश्न तर ऐका. सांगा मग मला, राघू म्हणजे काय? राघू. राघू म्हणजे काय? आरुषी सांग बेटा. राघू म्हणजे पोपट. व्हेरी गुड, व्हेरी गुड.